आज आपण बनवणार आहोत असा रबडी मालपुआ की पाहताच तोंडाला पाणी सुटेल. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि वरून थंडगार मलाईदार रबडी. असा परफेक्ट मालपुआ घरच्या घरी बनवणं अगदी सोपं आहे. आणि मेन म्हटलं तर आज आपण हा रबडी मालपुआ ना गव्हाच्या पिठापासून बनवून तयार करणार आहोत. अजिबात मैद्याचा वापर करणार नाही आहोत. फक्त गव्हाच्या पिठापासून हा रबडी मालपुआ आज बनवून तयार होणार आहे. बनवायला अतिशय सोपा आहे. कमीत कमी साहित्य, कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट असा हा मालपुआ बनवून तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 लिटर दूध ॲड करायचं आहे. इथे मी जे घरामध्ये रेग्युलर दूध येते ना, त्या दुधाचा वापर केलेला आहे. हा म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी. जर तुमच्याकडे घरामध्ये दूध येत नसेल ना, तर तुम्ही कोणत्याही पॉकेटचं दूध वापरला तरीही चालेल किंवा घरात येते तो दूध वापरला तरी कोणतंही दूध वापरा. कोणत्याही दुधाने काही फरक पडत नाही. इथे बघा मी कढईमध्ये 1 लिटर दूध ॲड केलेलं आहे. आता आपल्याला दुधाला पूर्णपणे आटवून घ्यायचंय. जोपर्यंत 1 लिटर दुधातलं पाव लिटर दूध राहत नाही, तोपर्यंत आपल्याला दुधाला आटवून घ्यायचंय. सिंपल भाषेत म्हणायचं म्हटलं की दुधाची आपल्याला सिंपलची एक रबडी तयार करून घ्यायची आहे. आता बघा दुधाची कढई मी बाजूच्या गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि या गॅसवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचंय. त्याच्यासाठी मी कढईमध्ये 1 कप साखर ॲड केलेली आहे आणि त्याच कपाने मोजून अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. एकदम सिंपल मेजरमेंट आहे. फक्त 5 मिनिटात बनवून हा पाक तयार होते आणि परफेक्ट पाक बनून तयार होते. आता याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 केसरचे धागे ॲड करायचे. पूर्णपणे ऑप्शनल आहे केसर. केसरने फ्लेवर खूप छान येते मालपुव्याचं. त्यासोबतच कलरही खूप सुंदर येते म्हणून ॲड केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि कलरही चेंज व्हायला लागलेलं आहे पाकाचं केसरमुळे. आता ना आपल्याला फक्त 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे. थोडंसं इथे पाव चमचा इतकी इलायची पावडर ॲड करून घेतलेली आहे फ्लेवरसाठी आणि दुधामध्ये पण मी थोडीशी इलायची पावडर ॲड करून घेतलेली आहे. रबडीला पण छान फ्लेवर आला पाहिजे. तर बघा आपलं पाक बनवून तयार झालेलं आहे. पाक सिंपल एवढा वेळ शिजवायचा जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत. साखर विरघळल्यानंतर 2-3 मिनिटं शिजवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं. एक चिपचिप असा पाक बनवून तयार करायचं आहे. पाक झालेला आहे, बाजूला ठेवून घेतली. सोबतच बघा आपलं दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. अजून आपल्याला थोडंसं दुधाला आटवायचं आहे. जोपर्यंत दूध छान असं रबडीच्या कन्सिस्टन्सीमध्ये येत नाही ना तोपर्यंत. तुम्ही ते बघू शकता. पूर्णपणे दूध आटलेलं आहे. छान असं दाटसर रबडी इथे बनवून तयार झालेली आहे. या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं. अजून खूप जास्त वेळ शिजवलं की अजून जास्तच घट्ट होईल. एवढं पण नाही करायचं आपल्याला. छान रबडीच्या टेक्स्चरमध्ये आल्यानंतर गॅस बंद करायचं कारण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते हे. तर बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण जोपर्यंत रबडी थंड होते तोपर्यंत आपण मिक्सरला पीठ फिरवून घेऊया. तर बघा इथे मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून इतकं बारीक रवा ॲड करायचं. जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा ॲड केला तरी चालेल. फक्त मिक्सरला थोडंसं जास्त वेळ फिरवून घ्या. एकदम पावडर टेक्स्चर आला पाहिजे आपल्या पिठाचं, म्हणजे आपल्या मैद्यासारखं टेक्स्चर झालं पाहिजे पिठाचं, तसं बारीक करून घ्यायचं म्हणजे खूप सुंदर असे मालपुवे होतात. आता पीठ बारीक करून झालेलं आहे आणि त्यासोबतच आपली रबडी पण बऱ्यापैकी थंड झालेली आहे. आता थोडीशी ना गार्निशिंगसाठी सर्व्ह करण्यासाठी आपण रबडी बाजूला काढून घेऊया. खूप जास्त नाही, इथे मी अर्धी वाटी इतकी रबडी बाजूला काढून ठेवणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता थंड झाल्यानंतर रबडी किती छान दाटसर घट्टसर झालेली आहे. त्यासाठी ना आपण ज्यावेळेला बनवत असतो ना म्हणजे आटवत असतो दूध त्यावेळेला थोडंसं दूध ठेवायचं त्याच्यामध्ये. थोडीशी पातळ कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. तर बघा इथे मी काढून घेतल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं पीठ आहे ना ते पूर्ण पीठ ॲड करून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं ते थोडं थोडं करून 2-3 बॅचमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. थोडं थोडं दूध ॲड करायचं आणि पीठ छान मिक्स करत राहायचं म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या होत नाही, स्मूथ बॅटर तयार होते. बघा इथे मी आधी अर्धा कप दूध ॲड केलेले आणि परत अजून अर्धा कप दूध घेतलेले म्हणजे पूर्ण मी इथे 1 कप दुधाचा वापर केलेला आहे. इथे दूध कमी जास्त होऊ शकते. मला इथे 1 कप दूध लागलेले आहे. तुम्हाला 1 ते 1.5 कप पण लागू शकते कारण पिठावर अवलंबून असते की आपल्याला किती दूध लागणार आहे. आणि परत आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसं रवा पण आहे त्यामुळे दूध तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करा. जसं जसं कन्सिस्टन्सी आपल्याला कळते तशी तशी तुम्ही दूध ॲड करून त्याला बॅलन्स करून घ्या. इथे मला 1 कप दूध लागलेलं आहे. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी मला 1 कप इतकं दूध लागलेलं आहे. आता बघा सगळं बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा पूर्ण बॅटर फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलकं होते आणि खूप छान जाळीदार आपले मालपुवे बनवून तयार होते. तर बघा बॅटर तयार झालेलं आहे.
सोबतच मी गॅसवर तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. मी तुपामध्ये तळून घेणार आहे मालपुआ. जर तुम्हाला तुपामध्ये करायचे नसतील तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तेल छान गरम करायचं किंवा तूप छान गरम करायचं. त्यानंतर त्याच्या सेंटरमध्ये बघा, पॅनच्या सेंटरमध्ये आपल्याला मालपुआ टाकायचा. त्याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं गरम आणि त्यानंतर मालपुआ पलटून घ्यायचा. आलटून पलटून दोन्ही बाजूने थोडंसं हलकंसं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं. खूप जास्त लाल होईपर्यंत तळायचं नाही. हलकं गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे आपल्याला मालपुए. आणि तेलातून काढल्याबरोबर लगेच आपल्याला पाकामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. एकतर पाक तरी गरम पाहिजे किंवा मालपुए तरी गरम-गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये ॲड करायचे. तेव्हाच आपले मालपुए व्यवस्थित पाक शोषून घेतात. खूप सुंदर असे रसरशीत मालपुए बनून तयार होतात. त्याच्यासाठी ना गरम-गरमच मालपुए आपल्याला पाकामध्ये ॲड करून घ्यायचे. एक-एक करत जायचं आणि पाकामध्ये सोडत जायचं. अशाच पद्धतीने बघा इथे मी 5-6 मालपुए करून घेतलेले आहेत. आता आपण बघून घेऊया व्यवस्थित झालेत की नाही. तर बघा इथे मी काही मालपुए करून घेतलेत. करून घेतल्यानंतर लगेच पाकामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. इकडे करत जायचं आणि तेलातून काढल्याबरोबर किंवा तुपातून काढल्याबरोबर लगेच आपल्याला पाकामध्ये ॲड करायचं आहे. पाकात ॲड केल्यानंतर 4 ते 5 मिनिटासाठी पाकात ठेवायचं. खूप जास्त वेळ नाही, फक्त 4-5 मिनिटासाठी ठेवायचं आणि त्यानंतर लगेच आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता 4-5 करून घेतलेले आहेत. अजून करून दाखवते मी तुम्हाला. तर सगळ्यात आधी काय करायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवरच आपल्याला हे मालपुए तळून घ्यायचे आहेत. एकदम कमी गॅस ठेवायचे नाही किंवा तेल एकदम थंड पण ठेवायचं आणि छान असं हलकंसं गरम तेल ठेवायचं. म्हणजे खूप जास्त धुवेदार पण नाही आणि खूप जास्त थंड पण नाही. थोडंसं मीडियम गरम ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा असे मालपुए तळायला टाकायचे आहेत. सेंटरमध्ये टाकायचं म्हणजे खूप सुंदर अशी साईडने डिझाईन आल्यासारखी होते. छान अशी जाळीदार मालपुए बनून तयार होते. कुरकुरीत होतात. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे मालपुऱ्याला. अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे. आलटून-पलटून दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ तळायचं नाही. थोडंसं हलकंसं गोल्डन कलर आलं की काढून घ्यायचं. त्यानंतर पाकामध्ये टाकायचं. आलटून-पलटून दोन्ही बाजूनी 2-3 मिनिटासाठी पाकामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर पाकातून काढून घ्यायचंय बघा. आणि इथे आपले मस्तपैकी असे रसरशीत मालपुआ बनून तयार झालेला आहे. त्याच्यावरून ना थोडीशी केसर आणि पिस्त्याने गार्निशिंग करायची आणि बघा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्यासोबत बघा अशी रबडी सर्व्ह केलेली आहे. आता तरी घरात खाणारं कोणीच नाहीये म्हणून बघा इथे मी मालपुआवर रबडी सर्व्ह केलेली नाहीये. वाटीमध्ये सर्व्ह करून दाखवलेली आहे. पण जर कोणी घरात खात असेल ना त्याच्यावर मस्तपैकी मालपुआवर ही रबडी सर्व्ह करा. त्याच्यावरून पिस्ता गार्निशिंग करा. थोडंसं केसर पण गार्निश करा असेल तर आणि हे तुम्ही त्यांना खायला द्या. ते इतकी तारीफ करतील ना तुमची, खरं सांगते. अप्रतिम रेसिपी बनून तयार होते. तर कशी वाटली मालपुआ रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.